नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे आडिवरे गावामध्ये आलो आहोत. कारण की आहे ना आपल्याला म्हणजे आपल्या काजू आंब्यासाठी आहे ना लेंडी खत पाहिजे. कारण की आपण आहे ना ऑर्गॅनिक फार्मिंग करतो ना, तर आपल्याला लेंडी खत खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी आपण असं सगळं गोणी वगैरे घेऊन आलो आहे खताची. आपल्या या भावाने खूप मेहनतीने आहे ना शेळी म्हणजे शेळी पालन बोलतो ना तसं त्यांनी एक चांगलं निर्माण केलेलं आहे. पुढे वाटतं हो. ओंकारचं घर कुठलं हो? हेच ना, इथून येऊ. तर बघा शेळ्या बघा किती आहेत. आणि ज्यांनी राखून ठेवलेत ना शेळ्या त्यांना एक मानाचा मुजरा. कारण की आता गावाकडे आहे ना शेळी पालन खूप कमी झालेली आहे. आपली गावची मंडळी बिंदास. हे बघा बघा शेळी बघा, पिल्लू बघा किती महिन्याचं आहे हो हे? होय काय? ते पण हे किती दिवसाचं आहे? हे 8 दिवस झाले. 8 दिवसाचे आहेत बघा. हे पिढीनपिढी हे ठेवणं गरजेचं आहे. आणि यांच्यामुळे कोकणामध्ये आहे ना म्हणजे ज्यांच्याकडे शेळी आहेत तर ऑर्गॅनिक फार्मिंग करतात ना, तर ह्यांच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. प्रत्येक सायकल आहे ना प्रत्येकावर डिपेंड आहे. म्हणजे शेतकरी जो वर्ग आहे ना तो एकमेकांवर अवलंबून आहे. आणि असं अवलंबून राहणं गरजेचं आहे आणि हे टिकून ठेवणं गरजेचं आहे. हे मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे. याच्यामधून तुम्हाला एक खताचा पैसा निघतो. दुसरं म्हणजे दुग्ध व्यवसाय पण तुम्ही करू शकता. बेस्ट आहे. आणि हा भाऊ आहे. भाऊ तुझं नाव कसं? क्षितिज उमडे. क्षितिज उमडे म्हणजे ओंकारचा भाऊ. मोठा का छोटा? मोठा भाऊ. तर भाऊ आता तुला येताना बघितलं की तू शेळी घेऊन आलास. किती पिल्लं घेऊन आलास तिथून? मी आता जवळजवळ ही टोटल सगळे 40 जण आहेत. सर्वाला घेऊन गेलेला असतो तू? सर्वात नेलं होतं. टोटल सर्व 40 जण आहेत. होय काय? होय. तर सुरुवात कितीपासून केली होती बाबांनी? सुरुवात बाबांनी किती 3-4च होते शेळ्या. 2 वरून मग सर्व थोड्या नंतर डेव्हलप होत गेलं. त्याची पिल्लं होत गेली. त्याच्यानंतर मग हा सगळे त्यांचाच हे आहे सर्व. टोटल जो आहे तो आम्ही एकही विकत आणलेला नाही. एकही विकत आणलेलं घरातलेच आहे? सर्व त्यांचीच ही आहेत ब्रीड आहेत ते. मग हे जे गावठी ब्रीड आहे का? हो सर्व टोटली सगळं गावठी ब्रीड आहे. सगळे टोटली गावठीच आहे? गावठी. एकच फक्त ही आहे सरकारी आहे. तुम्हाला आतमध्ये आहे. आतमध्ये आहे? हो पत्तेरा म्हणून आहे. हां. तुझं शिक्षण किती झालं बाबा? माझं शिक्षण 12वी. 12वी झाला. बघा मंडळी 12वी शिक्षण असून सुद्धा बघा 12वी पण भरपूर आहे. तर हा शहराकडे गेला असता. तर तू शहराकडे का नाही गेलास? जाऊन आलो रिपोर्ट लावतो का मला. मी काय म्हणतो? लॉकडाऊनला सोडून आलो. सोडून आला? मग ते का सोडलं? ते लॉकडाऊनमध्ये सोडलंस का? बाकी अन्य कुठलं कारण नाही? नाही लॉकडाऊनमध्ये सोडलं. लॉकडाऊन मग किती वर्ष होता पुणे आपला मुंबईमध्ये? 5 वर्ष होतो. 5 वर्ष. मग त्याच्या अगोदर पूर्ण शिक्षण सगळं गावी? सर्व इकडेच गावीच झालं माझं. हां. मग तिकडचं जीवन आणि इकडचं जीवन कसं फरक वाटतो? मुंबई थोडी बोलला तर धाकाधुकीची आहे. गावचं मग तिथे स्वतःचं घर आहे? नाही आमचं घर नाही. मग भाड्याने? मग तिथं भाडं किती होतं? भाडं 5,000 भाडं होतं. राहायला कुठे होतो तू? राहायला अंधेरीला. सारगावला. आणि पैसे हातामध्ये उरायचे का? पैसे नाही उरायचे तेवढे उरायचे. पगार किती होता? पगार 15,000 होता मला. 15,000 पगार होता. ट्रॅव्हलिंग जायचं सर्व रूमचं भाडं जायचं सगळं होऊन हातात काय उरायचं नाही. त्याच्यामुळे मी इकडे आलो तो इकडेच राहिलो. मग एकटाच आहे तिथं राहायचं का? नाही सगळे आम्ही बॅचलर होतो. सर्व मित्र होतो. बॅचलर होता. बघा मंडळी मुंबईमध्ये ना 10-15,000 पगार असला ना तरी हातामध्ये उरत नाही. कारण की भाडं 5,000 रुपये असेल ना आणि अन्य खर्च पण असतो. लाईट बिल असतं, जेवणाचा खर्च असतो, अजून भरपूर खर्च असतो, ट्रॅव्हलिंग खर्च असतो. तर एवढं खर्च करून पण आपल्यामध्ये हातामध्ये उरत नाही. पण आता तू लॉकडाऊनपासून आता गावी आहे. 3 वर्ष तुला आता गावी. आता यंदाचं 4थं वर्ष असेल. तर किती फरक पडला तिकडचं जीवन आणि इकडच्या जीवनमध्ये? फरक तर खूप पडतो. शेवटी कोकण आहे. कोकणची आठवण ते. मग सेव्हिंगमध्ये पण खूप फरक पडला असेल? सेव्हिंगमध्ये पण फरक पडला. मंडळी आम्ही पर्सनल विषय विचारला. कारण की काय माहिती आहे की आपल्या कोकणामध्ये असे होतकरू मुलं आहेत आणि यांनी करायलाच पाहिजे. पण आता पुन्हा परत कॉल आला मुंबईला जायचं. जाशील? तर नाही ना? आता कोकणात. आता कोकणामध्ये जे काही करायचं ते आता कोकणात. फक्त आता तू शेळी पालन करून अजून काय करतो व्यवसाय? शेळी पालन. दुसरं काय आमची बाग आहे स्वतःची. ती फवारली आहे. बघूया. किती आंबे आहे का काजू आहे? काजू आहे, थोडे आंबे आहेत. होय काय? कलम आहेत. 30-35 कलम आहेत एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी त्या चढावात लागतात बघा तिथे आहे थोडी. ओंकार इकडे. तर मंडळी तुम्ही याला ओळखला असणारच आहे. राजापुरी संदेशच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मासेमारी करताना, खेकडे पकडताना एकदम आडिवऱ्या गावामध्ये आहे ना
काय म्हणतात नामवंत व्यक्ती आहे हा. याला मासे पकडण्यामध्ये ओळखलं जातं. तर याचा भाऊ आणि हे दोघं जण म्हणजे शेळीपालनचा चांगला म्हणजे धंदा करतात, म्हणजे व्यवसाय करतात. तर भाऊ तुझं शिक्षण किती झालं आहे? माझं 12वी झालं आहे. 12वी झालेलं आहे. मग तू मुंबईला गेला का नाही? मुंबईला नाही गेलो, मुंबईला जमत नाही ना. मुंबईला कसं एवढा पगार तरी पाहिजे ना तेवढा, राहण्याचा खर्च सर्व, ट्रॅव्हलिंगचा. त्यानंतर शेळी पालन केलं मी. शेळी पालन करता करता अजून दुसरा कुठला व्यवसाय करतोस तू? दुसऱ्या दुकानात मी माड साफ करत जातो. माड साफ करायला हा, जातो? बाग पण आमची यावर्षी आली आहे. एवढे छोटे छोटे आंबे आहेत. म्हणजे माड म्हणजे जे नारळ असतं हा ते साफ ते करत. साफ करायचं. मग प्रत्येकी एक झाडाचा किती घेतो? ते एक 90 रुपये घेतो. 90 रुपये? 90-80 असं. हां, आमच्याकडे 100 रुपये आहे, हा यांच्याकडे 90 रुपये, म्हणजे 10 रुपयाचा फरक आहे. हा म्हणजे हजारो झाड असेल तर 10 रुपयांनी पण वाचतात तरी भरपूर आहेत. हा भरपूर आहे. हां हां. मग एका दिवसामध्ये किती माड तू साफ करू हा शकतो? 10-15-20 तरी करतो. 10, 15, 20 तरी? हा 20 झालं. हां. तर मंडळी नक्की याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डिस्प्लेला नंबर देतो. भाऊ तुझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग ना. ओंकार उमडे 9404993567. आता किती लेंडी खतं आहे आपल्याकडे? भेंडी आता आपल्याकडे आहेत 20-30 असतील सर्व. किती? 30 एक असतील. 30 एक असतील? हा. म्हणजे गोणी असतील ते? हा गोणी. हां 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 हां. आणि हा बकरा दादा 26 किलोचा आहे. 27 किलोचा. कुठे आहे तो? मंडळी बघा ना, हे मेहनत करून आहे ना एवढं उभं केलेलं आहे. तर कृपया करून तुम्हाला सांगतो आहे की आपले जे मंडळी आहे ना, दुग्ध व्यवसाय म्हणजे ज्यांच्याकडे गाई गुरं आहेत, त्याचबरोबर शेळी आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही खत घ्या. कारण की तुम्हाला स्वस्त दरामध्ये पण मिळेल, चांगली क्वालिटी मिळेल. आणि बघा ना, आपण जे बघा रासायनिक फवारणी करतो, रासायनिक खत टाकतो, त्यापेक्षा आहे ना मी तर सांगेन ऑर्गॅनिक सगळ्यात बेस्ट आहे. ऑर्गॅनिक जे असतं ना खत वगैरे सगळ्यात बेस्ट. तर ऑर्गॅनिक खत टाका. तुम्हाला म्हणजे रासायनिक पद्धतीने फवारणी करायची तरीच करू शकता, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. हा बघा, हा बकरा आहे, थांबतच नाही आहे. तर ओंकार भाऊ, मग हे सगळं मॅनेज कसं करतोस तू? हा सकाळी उठून ह्याला घेऊन दुपारनंतर कामाला. आता बागेत जाईन मी वरती. किती वाजता तू घरातून बाहेर पडतोस? सकाळी 7 वाजता, 7-7:30. हां. म्हणजे किती वेळ चरावं लागतं यांना? यांना 3-4 तास चरून घेऊन येतो. हां हां. मग उन्हाळ्याच्या वेळी कसं मॅनेज करतोस तू? उद्या सकाळी लवकर नेतो, 12 पर्यंत घेऊन येतो घरी. पण आता कोकणामध्ये बरेच ठिकाणी आहे ना, जे मोठे मोठे जागा होत्या ते आता मंडळींनी खरेदी केली आहेत किंवा त्यांची आता कुंपणं झालेले आहेत. मग त्यांचं खाद्याचं कसं निर्माण करतो? हे खाद्य आपण पाला आणतो फणसाचा हां. आणि पाला घालतो. आणि फणसाचा पाला? हा म्हणजे तो विकत घेऊन? नाही ना, सड्यावरती आहेत ना, हा, हा, हा. आणि मी सर्व पाला घालतो. होय काय? हा हे फणस म्हणजे आपला जो फणस असतो हा तेच पाला. त्याचा पाला असतो? हा. हां हां हां. आता हा बकऱ्याचा असा 28 किलोचा झाला. 28 किलोचा आहे? हां हां. बघा, अशी होतकरू मुलांना पुढे आणणं गरजेचं आहे. तर बघा, असा हा फणसाचा पाला आहे. हे बघा, असं त्यांना दूध पाजलं जातं आहे. बॉटलने दिलं तरी चालतं? हा वा वा. हे बघा, असे फणसाचे जे असतं ना टाळे, ते आणलं तरी चालेल. त्यांना चांगलं त्यांना खाद्य मिळतं. आणि असं ऑर्गॅनिक खाद्य देणं गरजेचं आहे. तिकडून पाहिलं. हा किती किलोचा आहे? हा 28 किलोचा आहे. 28 किलोचा. तुझ्याकडे बकरे किती आहेत एकूण? बकरी आता मला 7-8 अवेलेबल आहे. 7-8 म्हणजे घरचेच आहेत? हा घरचीच आहे. हां हां हां. त्याच्यामुळे हा कोकण कन्या गावठी आहे, पण हा. कोकण कन्या. कोकण? कोकण कन्याला. कोकण कन्या जात आहे. हां हां. आणि बकरी किती आहे तुझ्याकडे? बकरी 18 एक बकरी आहे. 18 एक आहे. हा. मग तू विकतो वगैरे? हा बकरी पण विकतो, पिल्लं पण विकतो. पिल्लं पण विकतो? हा पिल्लं पण विकतो. हां हां हां. तर याचा मी रेट सांगणार नाही की किती रुपयाला आहे. तर कृपया करून तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही विचारू शकता. हा बकरा गेलेला आहे. हा गेला का? हा 9,500ला. किती? 9,500? हा 9,500 देऊन टाकला. 9,500ला गेलेला आहे. हे बाकीचे होतात ना छोटे छोटे. हां 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 हां. मग आता नवीन जे झाले तर पिल्लं आता ते किती येत आता? ही नवीन 8 जण असतील. ही 5 जण आहेत, हा. आतमध्ये 2 आहेत आणि ही 5 जण आहेत. हां हां. हे किती दिवसानंतर द्यावं लागतं? 45 दिवसानंतर? हा 45 दिवसानंतर? हा देऊन टाकतो. जर मोठ्याला की देऊन टाकतो, दूध के सोडून झालं की देऊन टाकतो. हां हां. कारण की कसं आहे की जे प्राणी असतात ना, ते 45 दिवस त्यांना आईचं दूध देणं गरजेचं आहे. कारण की त्यांना जो पौष्टिक आहार मिळून जातो, ते वाढत नाही ना. नंतर वाढत नाही. आणि त्यांना जे पाहिजे असतं ना उपयुक्त, तर ते मिळालं ना तर सगळ्यात बेस्ट आहे. तर आपल्याकडे लेंडी खत आता किती उपलब्ध आहे? आता माडे किती 10, 15, 18 एक पिशवी आहे. 18 एक पिशव्या आहेत? नंतर अवेलेबल करून देतो मी. ओके. आता मी आलेलो आहे. आता असे बरेच जण आहेत, मला 2 टनापर्यंत पाहिजे. हा देतो. मी याच्याकडून पण घेणार आहे, आपले अजून बरेच मित्र आहेत त्यांच्याकडून पण घेणार आहे. कारण की आपल्याला आपले जे मित्र आहेत ना त्यांना पुढे आणायचं आहे आणि जगासमोर आणायचं आहे. बघा मंडळी, मी हे लेंडी खत घेऊन निघून गेलो असतो
आणि व्हिडिओ बनवला नसता तर. पण आता का बनवतो आहे, कारण की आपले असे होतकरू गावातले मुलं आहेत त्यांना पुढे आणायचं आहे आणि अशी अजून 1000 मुलं तयार झाली पाहिजे. कारण की आता हे कुठेतरी विरळ होत चाललेलं आहे. तर इथे किती जणांकडे शेळी आहेत? इथे 7-8 4-5 जणांकडे शेळ्या आहेत. 4-5 जणांकडे. आता कमी झालं का पहिल्यापेक्षा का वाढलंय? ना वाढले वरती रुंड्या गावात भरपूर जणांकडे 7-8 जणांकडे आहे. वा. हां हां. मग आता माझ्या 18 पिशव्या आता रेडी आहेत ना, तर आता जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल 5 टन 10 टन तर मिळेल का? हा भेटेल लगेच भेटणार, थोडी टप्प्याटप्प्याने भेटेल. टप्प्याटप्प्याने भेटेल, जसं मला आता टप्प्याटप्प्याने भेटणार तसं. हा तसे हां हां. अगोदर माझ्या होती मी देऊन टाकले 80 पिशव्या देऊन टाकल्या. हां, तर मी काय म्हणतो, आता फेब्रुवारी महिना चालला आहे, तर आता मी लेंडी खत घेऊन चाललो आहे, काय प्रॉब्लेम नाही? नाही वाळी वगैरे लागणार नाही, नाही वाळी काय नाही. फक्त उन्हात ठेवायची ती. हा फक्त पिशव्या बनवून ठेव, पिशव्या फक्त फाटतात, हीड आहे ना लेंडी. हां एखाद्या ओतून ठेवायची, ज्या ठिकाणी वाळवी नसेल तिथे ओतून ठेवायची. ओके, जिथे वाळवी नसेल तिथे ओतून ठेवायची. हा हां हां हां. मग काय प्रॉब्लेम नाही, हा नाही. म्हणजे अगोदर घेतले तरी चालेल. हा चालेल. नंतर मे महिन्यामध्ये भेटत नाही ना? हा मे मध्ये भेटते लेंडी ना. हां भेटते हां हां. नंतर मे महिन्यात भेटत नाही, मोठे बागायतदारवाले घेऊन जातात. हा मे मध्ये सर्वजण घेऊन जातात. आता मला ऑर्डर भरपूर होती, 100ची पिशव्याची तुमची होती, पण दुसऱ्याची होती. हा. तुमची आधी पुरी, नंतर बाकीची घ्यायची. ओके, मला दाखवाल का माझी? मगाशी ज्याला म्हणजे ती काय आतमध्ये. रात्री जलम तो सकाळी ते जाऊन रात्री? गेलेला. अरे वा. सकाळी जाऊन गेलेला. ते काय तिकडे काय सकाळी? तो कधी? सकाळी जाऊन गेले दोन. हे 2 सकाळी? नाही नाही हे रात्रीचे हा रात्री. बघा ना किती छोटासा आहे. होय दोन. आता पण सकाळी पण जलम वा, सकाळी पण? वा. तिला आंघोळ घालायचे पुढे. लक्ष्मी आहे. हा ज्यांच्याकडे गाई गुरं आहेत ना, लाईट लाव. ते अंबानीपेक्षा श्रीमंत माणसं आहेत. हे प्रत्येकाकडून होणार नाही शक्य. लहान ती. दोन आहेत बघ. त्यांना सांभाळायचं म्हटलं ना, हे प्रत्येकाकडून होणार नाही. हा पाणी टाकतो आंघोळ घालायची. हो, पहिले तुम्ही बघायचे ना, तुमचं नाव कसं हो? अरुणा. तर तुम्ही पहिले हे सगळं बघायचे ना. होय होय. मग आता उतरत्या वेळेमध्ये असल्यामुळे आता वरती जाता येत त्या सड्यावर, नाही जाते तरी पण. तरी तुम्ही जाता. होय होय. काय रे, छान पाहिजे. बघा पूर्ण ब्लॅक आहे आणि इथे सफेद आहे. हे बघा हा लगेच घेऊन काय रे. जास्त पैसे लागतात. पैसे असतात. छान असतं हो, हो. कपाळावरती ते डोक्यावरती. ते थोडेसे पैसे जास्त भेटतात. हा. एक शेळी, ही पहिली शेळी. हे बघा, ही शेळी बघा किती आहेत. असा सेटअप करायचा. प्रत्येकी जागा ठरलेली आहे प्रत्येकाची. हां हां हां. मग ही लेंडी सगळी खाली पडते. हा लेंडी सारखं. अच्छा असं केलेलं आहे ते. हो, असा सेटअप असतो तो. खाली हे काठ्या मारले. करता आलं पाहिजे. मग आपल्या तरुण मुलांना काय सांगशील भावा? फक्त हे धंदा स्वतः केला पाहिजे, स्वतःचा बिझनेस पाहिजे. कष्ट पाहिजे असतं, हा कष्ट केल्याशिवाय कुठे हे नाही, फळ नाही भेटणार. फळ नाही भेटणार. हे सगळं कारण की ना मंडळी, मला बऱ्याच जणांनी आडिवऱ्यातली जी मंडळी तर त्यांनी सांगितलंय की हा शेळी सांभाळतो दुपारच्या वेळी, पण एक आहे की दिवस पूर्ण कंप्लीट करतो हा. दिवस पुरा. अरे हा, काय म्हणजे भले काय ना 100 रुपये काय ना रोज घेऊन येतो हा. यासाठी एक मी याला मानाचा मुजरा करतो. एक दिवस तो वाया घालवत नाही. हा हा, एक दिवस पण नाही. 100 रुपये 200 रुपये काय ना काय पण घेऊन येतो तो घरी. हा. हेच असं पाहिजे, हे जिद्द पाहिजे की आज काम नाही आहे तर घरी राहायचं. तसं नाही, घरी राहत नाही. काय करता तुम्ही? हा, हे बकरा आहे, शेती घेऊन ये रे. हा एक बकरा आहे. सांगितलं तर तेव्हा बाबा पण आहेत. थोडं मला आतमध्ये जाता येणार नाही, पाय मोडलं होतं का? हा जाता जातात. नाही नाही नाही, राहू दे. हे बघा किती बारीक टोक बघा ना, शिंगांची टोक बघा ना, हरणासारखंच आहे ते. कोणी मारला? हे बघा ना, हरणासारखे शिंग आहे ते. हरण नाव ठेवलं, हरण. हरण नाव आहे त्याचं. हरण ठेवलेलं. हरण नाव ठेवलंय त्याचं. वा. आपण हा व्हिडिओ बनवतोय, कुठलाही पहिल्यापासून आपण सगळे व्हिडिओ बनवले, कुठेही आपण मीठ मसाला लावत नाही. आपल्याला असं ऑर्गॅनिक शेती आहे, तसंच आपल्याला ऑर्गॅनिक व्हिडिओ बनवायचा आहे. बाहेर काढतो. हा व्हाईट वाला थोडा पत्तेरामध्ये एक फुबडं. वा. पत्तेरामध्ये व्हाईट मध्ये. व्हाईट मध्ये पूर्ण. त्याचं नाव काय? हे नाव नाही ठेवलं, व्हाईट मध्ये नाव ठेवलं. होय काय? ते पोर आणले ना, हां हां. दोन छोटे पोर. हे कुठले माझे हे आहेत का? हे हे आहेत सर्व भरलेले. हे सर्व माझे, हे सर्व. हा भरलेले तर भरून ठेवले ते ना. हां 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 हां. हे सकाळची आहेत. होय वा. हे बघ ना एकदम ते तर म्हणजे तुम्हाला आहे ना अशी लहान पिल्लं पाहिजे आहेत,
बकरी पाहिजे म्हणजे बकरे पाहिजे तुम्ही नक्कीच ओंकारला कॉन्टॅक्ट करा. कृपया करून बार्गेनिंग वगैरे करू नका इथे आलात तर, किंवा कोणाकडे पण म्हणजे कोकणामध्ये तुम्ही असे शेतकऱ्यांकडून घेत असाल ना तर बार्गेनिंग करू नका. तर इथे बघा हे लेंडी खत आहे ना, मला हातामध्ये घ्यायला काही असं वाटतच नाही, शी असं काहीच वाटत नाही. कारण की हे जे आहे ना हे ऑर्गॅनिक आहे आणि शेळीचं विष्ट आहे. म्हणजे आपलं जे गांडूळ खत त्याच्यापासून म्हणजे गांडूळ खतसाठी लागतं ना की शेण वगैरे लागतं, तर शेण वगैरे आहे ना मला असं हातामध्ये घ्यायला काहीच वाटत नाही. चांगलं केलं आहे सेटअप बाबा. हो ना, हे ना तिथून टाकलास ना तर उत्तम. तेथून टाकले सगळं उत्तम ना, म्हणजे बारीक करायचं मंडळी. बारीक करायची. आता हे ओली आहे ना, हो. तशी राहणार. तर ही जी गोण असते ना खताची पिशवी आहे, तर खताची पिशवी आणलेली आहे आपण आणि 100 किलोचा असा हिशोब केला जातो. तर तुमच्याकडे अशी पिशवी असेल ना तर तुम्हाला घेऊन येणं गरजेचं आहे. एप्रिल मे पर्यंत अजून भेटेल ना. पिशवी आता देऊन गेला. 100 पिशवी ऑर्डर. किती 100 पिशवीची. बघ बांधतोय ना. बरं त्याच्यात होतं दिले पिशव्या त्याला भरून माझ्याकडे दिले. भावा आंब्याला आणि काजूला पण टाकतात ना, कारण की मी आंब्याला 5 वर्षापूर्वी टाकलेले, 4-5 वर्षापूर्वी. काजूला पण टाकू शकतो ना. काजूला टाकू शकतो. मध जेव्हा आपण घेतो ना तर आपल्याला बॉटलमध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर जे गावामध्ये जे मंडळी असतात ते काढतात तेव्हा आपल्याला बघायला मिळतं बॉटलमध्ये किंवा बादलीमध्ये असतं, म्हणजे ते काढतात तेव्हा. पण आज आपण चक्क आहे ना बघा हे झाडामध्ये मध आहे आणि हे भावाने असं सगळं करून ठेवलेलं आहे. इकडे मध काढणार आहे. इथून मध हां मध तयार करतील. मध काढणार आहे. हां नाही तयार करणार आहेत. हे नंतर मी एंडिंगला काढणार. हे तू कसं मॅनेज करतोस रे ते सगळं एवढं करायचं म्हटलं. करून मध काढून पण इथं हे करून ठेवतो तयार करून पण तयार कर. हे पॅक बंद केला नाही इकडनं. हां पॅक बंद केलं. मग आता हे मध कधी मिळणार. हे एंडिंगला भेटणार. तरी एंडिंगला तरी कधी. एंडिंगला मेच्या एंडिंगला भेटेल. मेच्या एंडिंगला. हां आता अवेलेबल आहे पाहिजे मॅडम. हे बघ ह्याच्यात पण आहे. याचं काय सॅम्पल वगैरे दाखवू शकतो काय का तेवढे बॉटल वगैरे. हा भरलेले बॉटल. तर ह्याच्यामधून किती निघू शकतं तरी. त्याच्यामधून मी अर्धा लिटर काढला त्याच्यातून. अर्धा लिटर. हा पाव लिटर 1 लिटर असा अर्धा लिटर नेतो. ओके मग कसं मधाची काय कॉस्ट आहे तरी. हा मधाची छोटी बॉटल 400ला देतो पाव लिटरची. ओरिजिनल पूर्ण original. प्युअर. हा प्युअर. मोठी ते 800ला. मोठी 800ला. हा आणि 1 लिटर पाहिजे 1600. 1600 1 लिटर पाहिजे असेल तर. हा हां हे तयार करणार. इथं अंडी आहेत. इथे वर अंडी आहेत. तिथं मासे आहेत बाहेर. बघा ना. मास्क बाहेर हां आले ना. हां हे मे मध्ये मिळेल. हा हे मी मध्ये. तर भावाकडे बघा ना तुम्हाला एक तर शेळी तर मिळेलच, म्हणजे लहान जे आहेत ते बकरे वगैरे, लेंडी खत मिळेल, मध सुद्धा तुम्हाला मिळेल. हां फणस पाहिजे फणस पण भेटेल. फणस पाहिजे तर फणस पण. आंबा पाहिजे आंबा पण मिळेल. काजू पण. मेहनत आहे. हे फणस आहे बघा. हा कापा फणस आहे. हा यायला होईल मार्च मध्ये तयार होईल. मार्च मध्ये होईल ना. हा मार्च एंडिंगला होईल. मग तळलेले गरे वगैरे. तळलेलं घरी नाही का. तळलेले वगैरे गरे नाही ना. नाही बघा ना अशी खूप मेहनती मुलं आहेत आपल्याकडे, तर ह्यांना पुढे आणायचं आपलं काम आहे. याच्यात पण मला हे एंडिंगला काढणार आहे. होय काय. हा याने एकदम साठा पुरेपूर म्हणजे ठेवून दिलेलं आहे. ही केळीच आहे. केळी लावल्या त्या. छोट्या जागेतून पण आपण चांगलं उत्पन्न करू शकतो. मध ओरिजिनल आणि हा हा फांदी. झाडातला मध आहे. हा ओरिजिनल आणि हा फांदीवरचा. हा फांदीवरचा. मेडिकलचा आणि हे त्यात खूप फरक आहे. बघ किती फरक आहे. हा झाडावरचा. हा झाडावरचा. हा आणि हा झाडातल्या आतमध्ये पोखरू असतात ना छोटे छोटे मासे. हा मोठ्या माशांचा. याच्यामध्ये सगळ्यात भारी कुठलं. हा चांगला असतो. हा पण हा 1 नंबर. औषधाला 1 नंबर. औषधासाठी 1 नंबर. खोकला पिकला लगेच जरा पियायचं. 1 चमचा लगेच बरा खोकला. काय म्हणतो. हा मग ही जी बॉटल आहे ना याची काय किंमत असेल. 400 रुपये देतो. 400 रुपये. बघा एवढंच आहे. आणि आपण खोकला लागला तर 1000 रुपये खर्च करतो, डॉक्टरकडे जातो. तर हे तर पूर्ण ऑर्गॅनिक आहे, निसर्गाने दिलेलं आहे. फक्त एवढे की काढायची पद्धत वेगळी आणि ठेवायची पद्धत वेगळी आहे.
हां, तर कृपया करून भावाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्याकडून तुम्ही घेऊ शकता. मुंबईला वगैरे ऑर्डर देऊ शकतो ना? हा मध्ये येऊ शकतो. ओके, फक्त डिलिव्हरीचे चार्जेस घ्यायचे. हा चार्जेस. हां, म्हणजे डिलिव्हरी जे आहे ना याच्यावरती जे किंमतलं आहे 50 रुपये 100 रुपये काय असेल ते तुम्ही द्या, कारण की आहे ना एवढं ऑर्गॅनिक तुम्हाला कुठे मिळणार नाही. मध देतात. बस 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 बस. चव बघतो इकडे, चव बघा. चव बघूया. ओरिजिनल मच्छी चव बघ कशी हा. वेगळी आहे. एक नंबर. नको नको आई बस झाला. याची पण हा वेगळा, याची टेस्ट हम्म. याची असताय हा, या गॅस होतं ना. हे बघा. बघा चव बघा. हम्म. तुला? हा जरा वेगळा आहे. हम्म. हा झाडावरचा हा आहे. एकदम औषधासारखा हा, औषधासारखं आहे आपण. मस्त, दोन्ही पण टेस्ट ना एकदम भारी आहे. ती जास्त एक नंबर. चांगली वाटली ही. हा, ही झाडा ही मस्त आहे, ही भारी आहे, ही भारी आहे. ब्लॅक मध्ये. त्याला दे का ठेवस? नाही 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 नाही, ह्याची व्यवहार वेगळा, मित्र व्यवहार वेगळा. ठीक आहे, हे काय आपण रोज नाही खाणार, ठेवून द्यायची घरात, कधी लागली बघा वगैरे मंडळी, औषधाला तर आम्ही आता हे विकत घेतलेलं आहे. औषधाला आता ह्याला बोलवतो, आमची एक ऑर्डर फिक्स आहे मे महिन्याची. खोकल्यासाठी चांगली ना. हा खोकल्यासाठी तर तरी सांगितलं ही अवेलेबल आहे बोलला, तर आपण ही घेतली आहे. ठीक आहे, ही आता आम्ही खरेदी केली आहे. चला, रस्त्याच्याच बाजूला आहे भावाचं घर. धन्यवाद भावा. जवळच्या रस्त्यावर नव्हतं. रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे ना हा फायदा होतो, आणि बागेपर्यंत रस्ता गेला तो फायदा होतो की लगेच आपल्याला सामान सगळं उतरवायला मिळतं. बायको पण घेऊन चालली आहे. किती लागत आहेत ते बघा, कारण की मला अजून एक राऊंड मारायला लागणार आहे एवढं सगळं घेऊन जायला. मगाशी एक पिशवी मी घेऊन गेलो डोक्यावरून, अजून एक राहिली असेल ना. आईने इकडे बघ, भजी करायला लागला. भजी करायला. हां, माझी बायको आहे ना मेहनती आहे, एक मोठेपणा नाही पण सांगतोय खूप मेहनती आहे ती. मागे तुम्ही बघू शकताय, बघा मागे बघा किती लेंडी खत आहे. 11 पोती आहेत, जेवढे भरले होते सगळे आपण घेऊन आलेलो आहे. पण एवढं वजन जेवढं मला वाटलं होतं तेवढं लोड नाही आहे. अजून आपल्याला आहे ना 30-40 पोती लागणार आहे, जास्त पण लागेल. आपल्या गोप्रोची बॅटरी संपली आहे, तर आपल्याला गोप्रोने शूट करता येणार नाही, मोबाईलने शूट करतो आहे. तर चिरे आले आहेत आणि लेंडी खत घेऊन आलो आहे, तर इथे आता लावणार आहे आपण. धीरे धीरे, हळूहळू करा. आता मी आता मोबाईल ठेवतो आणि तिथे जातो. एक चिरा मी तिथे घेऊन आलो होतो, तिथे अर्धवटच आहे तिथे. आता घेऊन येतो, एक 6 चिरे लावतो, 6-8 लावतो आणि त्याच्यावरती ही थप्पी लावून ठेवतो. आणि आपण 4-8 पावडर पण घेऊन आलेलो आहे, खाली टाकणार, बाजूला पण टाकून ठेवणार, जेणेकरून वाळवी वगैरे असेल तर लागणार नाही.